अतिशय अंडरम बॉक्स क्रिकेट पॉप्युलर क्रिकेट पालघर बोईसरमध्ये आपण सातत्याने पाहिलंय. त्यांचं सुद्धा करूया आपण. अक्षय पाटील आणि अथर्व पाटील अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये रामजी वॉरियर्स टीम दोन्हीही बॅटर पोचलेले आहेत आणि विश नेटवर्क लाईव्हचे स्वतः प्रोप्रायटर विश्वास पाटील एक अष्टपैलू खेळाडू एक सामन्याला सुरुवात होईल. स्टार्ट ऑफ द मॅच. अतिशय नॉन स्टॉप क्लासिक एनर्जी ड्रिंक. ऑन साइडला फटका छान आहे. पहिल्याच बॉलवर पॉवर प्लेचा परिपूर्ण अक्षय पाटील जरूर आपण पाहतायत उपयोग करत असताना सरळ चेंडूला पाठवलाय डी बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. सरपाडा प्रीमियर लीग चौकार. गुड शॉट. द ग्रेट स्टार्ट. दुसरा चौकार लगातार आपण पाहतायत. काय बॅटिंग करत असताना पाहायला मिळतोय अक्षय पाटील एक वेगळाच मूड मध्ये. तनिष पाटील यांचं पारितोषिक राहिलं होतं ते आपण कलेक्ट करायचंय. कृपया करून विराट स्पृहा टीमचे 12वे खेळाडू प्लीज या. विराट स्पृहा टीमचे 12वे खेळाडू आमच्या कमेंट्री बॉक्समध्ये. आणि मॅच सुरू होण्याच्या अगोदरच तुम्ही यायचं आहे. देवाकरजी पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते तनिष काय बॉलिंग केली. छोटा पॅक बडा धमाका. अपकमिंग यंग टॅलेंट. चांगली फिल्डिंग आणि तशीच चांगली बॉलिंग. 100 रुपयांचं कॅश प्राइज विकेट आणि फिल्डिंगसाठी दिवाकरजी पाटील साहेब यांच्याकडून आणि प्रभाकरजी पाटील साहेब यांच्याकडून त्यांचे पिताश्री यांच्याकडून सुद्धा पारितोषिक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. काय तनिष सुंदर आपल्याला पाहायला मिळाला. जबरदस्त खेळ स्वीकारला गेला आणि हे होते तनिष पाटील. हॅलो. अक्षय पाटील थोडेसे शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. इथे विकेट मिळण्याचे चान्सेस होते परंतु इथून लगेच रेफर केले गेले. पंच कोणत्याही प्रकारची रिस्क घेण्याचा प्रयत्न करत नाहीयेत. पहा डिसिजन पेंडिंग असेल. विश नेटवर्क लाईव्ह आता समजेल दूध का दूध और पाणी का पाणी. अतिशय सुंदर क्लॅरिटी. सरपाडा प्रीमियर लीग जे श्रोते जोडले गेलेत घर बसल्या मॅचचा आनंद घेत असताना पाहायला मिळत आहेत. मंथन किनी जे सोनावेवरून हे सुद्धा मॅचचा आनंद घेताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. नॉट आउट. षटक क्रमांक पहिला बॉल फेकून झाले ते आतापर्यंत विचार केला तर 3 बॉलचा खेळ झालाय. संघाची धावसंख्या 9 वर जाऊन पोहोचली गेली. 10 रन. 1 रन कंप्लीट होते. संघाची धावसंख्या 10. मेडल सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत आणि ते आपण पाहू शकतायत. मॅन ऑफ द मॅचसाठी विनोदजी पाटील सौजन्य केलंय चिन्मय कुडू यांच्या माध्यमातून. अतिशय सरपाडा प्रीमियर लीगचं हे थाटामाटाचं आयोजन आपल्याला पाहायला मिळतं. उत्कृष्ट दर्जाचं आयोजन लीगचा फॉर्मॅटमध्ये. अप्रतिम ऑफ साईडला फटका चांगला होता. चेंडूला स्टॉप केलं सर्कलमध्ये. खेळायचा दृष्टिकोन चांगला होता अथर्व पाटीलचा. स्वतः याचं कॅप्टन. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 1 धावाच्या मदतीने जाऊन पोचते 11 या धावसंख्येवर. बॉल फेकून झालेत ते आतापर्यंत विचार केला ते 4 बॉलचा खेळ झालाय. ऑन साइडला खेळला गेलाय. फिल्डर फार दूर आहेत आणि सरळ चेंडू निघून जाईल. बाउंड्री लाईनचा वेध घेत 4 रन. चौकार.
संख्या 15 वर जाऊन पोहोचली गेली. डान्सिंग डाऊन द ट्रॅक. अखेरकार शेवटच्या बॉलवर विकेट मिळेल की काय. एस टेकन. गुड कॅच. स्वतः त्या ठिकाणी दिप्पीजी पाटील यांना आपण पाहतायत पुढे सरसावत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 15 वर पहिला धक्का अक्षय पाटील यांच्या स्वरूपात. बॅक टू द पॅव्हिलियन. पिवण्याचा प्रयत्न केलाय. जो मॅन ऑफ द मॅच मिळेल त्या खेळाडूने ते झाड लावावं. एक कमिटी मेंबर्स असेल किंवा मान्यवर असतील त्यांनी म्हणजे प्रत्येकी जर आपण पाहिलं तर 2 झाडे लावल्यानंतर एक खऱ्या अर्थानं खूप सुंदर पद्धतीने ते दृश्य आपल्याला बाउंड्री लाईनच्या बाहेर दिसेल आणि हे मैदान एक वेगळ्याच नजरेमध्ये आपण पाहू शकणार आहोत. हरित सरपाडा हे मैदान आपण सातत्याने पाहणार आहोत. खूप चांगली संकल्पना राबवली गेली कारण निसर्गाला आपण वाचवलं तर आपल्याला निसर्ग वाचवेल आणि त्यामुळे प्रत्येकाने निदान एक तरी झाड लावावं ही संकल्पना या स्पर्धेच्या माध्यमातून राबवली गेली. नारायण गोलंदाजी मार्कवर. विश्वास पाटीलचं पहिलं षटक. 15 रन्स 1 विकेट. नारायण यांना आपण पाहतायत आगरी समाजाचा एक खेळाडू आपण पाहतायत. आगरी प्रीमियर लीगमध्ये सातत्याने खेळत असतो. नारायण वजे ज्याच्या नावावर एक मॅन ऑफ द सिरीज बाईक यंदाच्या हंगामामध्ये. जे आपण पाहतायत आर्मी रिटायरमेंट म्हणून ज्यांची ओळख ही सातत्याने आपल्याला पाहायला मिळते म्हणजेच मानाचा मुजरा आहे नारायण साहेबांना. आणि क्रिकेटचा लगाव जो आपण सातत्याने पाहत आहे या सरपाडा प्रीमियर लीगमध्ये. मला गावाची लीग खेळायची आहे आणि एक रिटायरमेंट झाल्यानंतर जो अनुभव असतो जो मनाला समाधान मिळालेला असतं आपल्या करिअरमध्ये ते अविनाश या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. सॅल्यूट आहे. संघाची धावसंख्या 15 वर 1. चांगली गोलंदाजी. पहिलाच बॉल डॉट. अथर्व पाटील स्ट्राईक एंडकडे. चांगला बॉल खडेकडे स्ट्रोक करण्याचा प्रयत्न. सरप्राईज करून जाणारा हा चेंडू पाहायला मिळतोय. काय बॉलिंग केले. 2 बॉल आतापर्यंत सुरळीतपणे व्यवस्थितरित्या हाताळले गेलेत. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर. पहा प्रिव्हियस बॉल रिप्ले. काय आतमध्ये येणारा चेंडू होता कारण मातीची खेळपट्टी आणि मातीच्या खेळपट्टीवर तुमचा बोलबाला राहणं फार गरजेची गोष्ट असते. कधी आतमध्ये येतात चेंडू कधी बाहेर निघणारे असतात. अविनाश हा बॉल स्टेप आउट होऊन खेळलाय मात्र फिल्डर त्या ठिकाणी पुढे सरसावतील. चांगली फिल्डिंग होते. फक्त एकच धाव मिळेल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर. आत्तापर्यंत 16 या धावसंख्येवर. षटक क्रमांक 2. बॉल फेकून झाले ते 3. नारायण यांची सुंदर लाईन अँड लेंथ आपल्याला पाहायला मिळते. अचूक टप्प्यावर भेदक मारा करतायत. सार्थकला आपण पाहिलं पुढे सरसावले गेले होते. हे अपकमिंग यंग टॅलेंट उद्याचं भवितव्य सरपाडा या गावातील टेनिस बॉल क्रिकेटला आलेले आता सुगीचे दिवस. प्रत्येक खेळाडूंची इच्छा झाले की मोठमोठ्या स्पर्धा आम्ही खेळावं अष्टपैलू नेतृत्व करावं. संघामध्ये आम्हाला एक फॉर्मॅटमध्ये जागा मिळावी आणि त्यासाठी रात्रंदिवस मेहनत. खूप महत्त्वपूर्ण भूमिका आहे क्रिकेटच्या खेळामध्ये आणि अन्य क्षेत्रामध्ये. विनोद पाटील काय डिफेन्स दाखवत असताना अविनाश नारायण ह्या वेळेला आपण पाहत आहेत काय फिल्डिंग केले. मात्र ही जंप आपल्याला पाहायला मिळते. जसं सीमा रेषेवर आपण सातत्याने पाहिलं तर दक्ष असताना ह्या आर्मी बांधव आणि त्यानंतर रिटायरमेंट झाल्यानंतर सुद्धा तीच फिटनेस तोच दरारा आपल्याला पाहायला मिळतोय नारायण यांच्या माध्यमातून. ग्रेट फिल्डिंग. अ ब्रिलियंट पीस ऑफ बॉलिंग अँड फिल्डिंग हिअर. 16ला 1 आतापर्यंत. डान्सिंग डाऊन द ट्रॅक ऑन साईडला विनोद पाटीलचा ब्रँड या वेळेला षटकारात परावर्तित करत असताना सरपाडा प्रीमियर लीग षटकार आउट ऑफ द पार्क. इझिली डन अँड लुक ॲट द डिस्टन्स. उत्तप्पा कॉपीबुक स्टाईल मध्ये चेंडूला फेकून दिलं. अप्रतिम. ह्या वेळेला चाबुक शॉट बॅकफुटला गेले. पंच केलंय. क्लास स्क्वेअर ऑफ द विकेट खेळत असताना आपण पाहतायत राहुल द्रविड यांची आठवण करून देणारा हा नजाकत भरा शॉट. 4 रन.
ताकद नजाकत आणि हे दोन षटकार आणि चौकार आल्यानंतर हे शॉट बघितल्यानंतर दिवाकरजी पाटील साहेब सांगतात की पहिल्यांदा कारकिर्दीमध्ये मात्र विनोद पाटील यांची बॅटिंग मी पाहतोय. जबरदस्त लयबद्ध झालेत. चांगली बॅटिंग करत असताना मिस्टर विनोद पाटील यांना आपण पाहू शकाल. या स्पर्धेचे उपाध्यक्ष म्हणून ज्यांची ओळख, चांगली बॅटिंग. 26 रन्स आतापर्यंत. दुसरं षटक आपण पाहिलं. दुसऱ्या षटकामध्ये मजबूत धावा आल्या. नारायण यांचं ते षटक आपण पाहू शकलात. पहिले 4 बॉल व्यवस्थित हाताळले, परंतु त्यानंतरचे जर आपण पाहिलं षटकार आणि चौकार, तिथे इकॉनॉमी थोडासा जरूर वाढला गेला, घसरला. एका साईडला 26 रन झालेत 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये. प्रथम बॅटिंग करताना रामजी वॉरियर्स ही टीम आपल्याला पाहायला मिळते. रामजी वॉरियर्स सरपाडा, अथर्व पाटील 2 वर खेळत आहेत. विनोद पाटील 10 रनची आतापर्यंत एक महत्त्वपूर्ण इनिंग सादर करत असताना 350च्या स्ट्राईक रेटने सरळ बॅटचा उपयोग केला. ऑन साईडला अथर्व पाटील सांगतायत मी सुद्धा थांबणार नाहीये. सरळ चेंडूला पाठवलंय. स्टँड अँड डिलिव्हर शॉट बॅक टू द बॉलर हेड. षटकार. षटकारात परावर्तित करत असताना संघाची धावसंख्या 32च्या घरामध्ये जाऊन पोहोचले गेले. तिसरं षटक हे प्रगतीपथावर. इथून ऑन दी टोस अथर्व पाटीलचा वीरेंद्र सेवा कॉपीबुक स्टाईल मध्ये. मुनीत कुडू आमचे कॅमेरामॅन विश नेटवर्क लाईव्हचे यांच्या स्वागतासाठी विचारपूस केली जाते. डिसिजन पेंडिंग. षटकार की चौकार, आणि पंच यावेळेला दर्शवत आहेत यस इट इज अ बिग 6. प्रिव्हियस बॉल पहा आपण काय ऑन दी टोस खेळला होता. जणू काही यावेळेला आपण पाहतायत जेम्स सँडरसनने टाकलेला चेंडू आणि वीरेंद्र सेवाक यांनी मारलेला तो फटका षटकारात परावर्तित केला गेला. ॲब्सोल्युटली सुपर टायमिंग. बॅटिंग केले ते दनादन फलंदाजी. 38 रन. बॅटची एज शॉर्ट लेगला चेंडू वळतोय. दीपेश पाटीलला पुढे सरसावतात. तत्पूर्वी कोणती धाव येत नाहीये. विश्वास पाटील यांचा आपण पाहू शकाल हा बॉल डॉट. संघाची धावसंख्या 38ला 1. गोलंदाज सज्ज होईल गोलंदाजी मार्कवर. ऑन साईडला आफ्लिकचा फटका. मनगडाचा चांगला वापर केला आहे. फिल्डर त्या ठिकाणी पुढे सरसावतील. चांगली फिल्डिंग. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर सिंगल मिळेल. या सिंगलच्या साह्याने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर. 39 बॉल फेकून झाले ते आतापर्यंत 4. षटक क्रमांक 3 हे प्रगतीपथावर असताना रामजी वॉरियर्स सरपाडा टीम टॉस हरल्यानंतर त्यांना बॅटिंग स्वीकारली. आणि त्यानंतर आपण पाहतायत एका साईडला विराट स्पृहा टीमने टॉस जिंकल्यानंतर फिल्डिंग स्वीकारली. कमळाकरजी स्वतः आहेत मैदानाच्या आतमध्ये. क्रिकेटवरचं अतिशय चांगलं प्रेम. टप्पा पडल्यानंतर थोडासा चेंडू टॉस झाला. ऑफस्टमच्या बाहेर चेंडूला पिच केलं होतं. चांगला डिलिव्हर्ड केला हा चेंडू आणि सरळ चेंडू निघून जातोय. दीपेश पाटील यांच्या हातामध्ये डॉट बॉलची सांगता. 5 बॉलच्या समाप्तीनंतर 39 रन. 39 लॉस ऑफ 1 विकेट. या वेळेला पल्लू स्कूपचा फटका अतिशय सुंदर पद्धतीने सरळ चेंडू निघून जाईल. 4 धावांकरता आज विनोद पाटील वेगळ्याच भन्नाट मूडमध्ये, भन्नाट फॉर्मामध्ये लयबद्ध झालेत. चेंडू सरळ निघून जाईल. तिलक रत्ने दिलशान कॉपीबुक स्टाईल मध्ये 4 रन. त्रेचाळीस रन्स 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये. त्रेचाळीसला 1. 3 षटकांचा खेळ. 14.33च्या करंट रन रेटने चाललेत रामजी वॉरियर्स सरपाडा टीम. त्यामध्ये विनोद पाटील यांचा अतिशय महत्त्वपूर्ण खेळ राहिलाय. 5 बॉलमध्ये 14
अथर्व पाटील 8 बॉलमध्ये 15. एक गुड पार्टनरशिप. अक्षय पाटील पहिल्या षटकातील शेवटच्या बॉलवर विकेट मिळाल्यानंतर 12 बॉलच्या पार्टनरशिपमध्ये आतापर्यंत चांगली अंडरस्टँडिंग बॅटिंग पाहायला मिळते. प्रोजेक्टेड स्कोर आपण पाहिलात तर 71 पर्यंत पोहोचण्याची दाट शक्यता आहे या सरासरीने खेळले तर. अतिशय चांगल्या ट्रॉफीज आणि या ट्रॉफीसाठी सुरू असलेला क्रिकेटमधील संघर्ष. क्रिकेट म्हटलं तर संघर्षमय जीवन. सार्थकचा पहिलाच बॉल ह्या वेळेला वाईड लाईनच्या अगदी बरोबर इथून पिच झाला चेंडू. डॉट बॉलची सांगता. सार्थकचा पहिलाच बॉल डॉट. रामजी वॉरियर्स कडून आपण पाहत आहेत प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयांचं कॅश प्राइज. ही ऊर्जा संचारण्याचा एक महत्त्वपूर्ण भाग. अप्रतिम चांगला बॉल होता. खोलवर चेंडू पाहायला मिळाला. मजबूर केलं होतं. चेंडूला खोदून अक्षरशः काढलं. एक रन तर मिळेल. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न होतोय. एस्नो अँड वेट या 3 गोष्टींचा समन्वय अथर्व पाटील आणि विनोद पाटील यांच्यामध्ये. एकच रनवर सॅटिस्फाईड संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते 44 या धावसंख्येवर. अतिशय चांगलं आयोजन. सिस्टमॅटिक मॅनेजमेंट. मनोरंजनाची भरीव कॅप्सूल. अर्थातच लीगचे फॉर्मॅट. 3 दिवस 7 संघ 1 विजेता आणि या ट्रॉफीसाठी असणारी धडपड पाहायला मिळतोय. क्रिकेटच्या रणांगणात नेहमीच आपल्याला पाहायला मिळतात ही योद्धे लढत असताना. टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर अगदी हा खेळ म्हणजे जीव की प्राण झालाय. फुलटॉस बॉल होता. ऑन साईडला एक्झिक्यूट केले. डीप बॅकवर स्क्वेअर लेगला. फिल्डर त्या ठिकाणी पुढे सरसावतील. चांगली फिल्डिंग आणि तेवढाच चांगला थ्रो सुद्धा आपण पाहतायत. बॅकअप चांगला मिळतोय. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 1 रनच्या मदतीने जाऊन पोहोचते फलकावर 44 या धावसंख्येवर. यस पंचांनी रिव्ह्यू घेतला गेलाय. अंपायर्स कॉल की बॅटर कॉल? यस बॅटर कॉल आहे. या आपण चेक करूया. थर्ड अंपायर आहेत. कमरेच्या वरती बॉल हा होता का सार्थकचा? टेक्नॉलॉजी असल्यामुळे आपल्याला ते सहज शक्य होईल आणि प्रत्येक संघाला तो न्याय मिळाला पाहिजे त्या हेतूने आपण एक रिव्ह्यू ठेवलेला आहे. कोणत्याही संघाला त्याचं नुकसान झालं नाही पाहिजे आणि त्यामुळे दोन्ही संघाला एक रिव्ह्यू या ठिकाणी दिला गेलाय. तो सुद्धा रिव्ह्यू कसा असेल? वाईट बॉल नो बॉलसाठी आपल्याला पाहायला मिळतो आणि त्यामुळे हे रिव्ह्यू तुम्ही घेऊ शकता. डीप झालेला बॉल होता त्यामुळे फेअर डिलिव्हरी. 1 रन आपल्याला पाहायला मिळेल. संघाची धावसंख्या 45. लॉस ऑफ 1 विकेट. 3 बॉल्स आतापर्यंत खेळ संपन्न झाला आहे. चांगली सरासरी आतापर्यंत मेंटेन केले. परंतु सार्थकचं कौतुक करेन. 3 बॉलमध्ये 2 धावा फक्त खर्च केलेत. सेन्सिबल बॉलिंग. बुद्धिमत्तेचं क्रिकेट आतापर्यंत सार्थकने गोलंदाजीच्या द्वारे दाखवलं गेलंय. यावेळेला सरळ बॅटचा जरूर उपयोग केला गेला परंतु बॅटचं टॉप एज आणि सार्थक कॉट अँड बोल्डच्या माध्यमातून विकेट घेत असताना पाहायला मिळतोय. ग्रेट डिलिव्हरी. A brilliant piece of bowling and fielding here by Sarthak. Wicket down. Atharva Patil gone. हा बॉल पिच झाला गुडलेन स्पॉटवरून. विश नेटवर्क लाईव्हच्या माध्यमातून साहिल पाटील आम्हाला हे ॲक्शन रिप्ले दाखवतायत. अगदी चांगला बॉल गुडलेन स्पॉटवरून. चेंडू अचानक बॅटचं टॉपेज लागलं आणि काय कॅमेऱ्यात फॉलो केला गेला ह्या बॉलला. परफेक्ट 24 कॅरेटचे बॉल. मात्र त्याचा लोगो आपण पाहतायत. अगदी पारदर्शकता कॅमेरामॅनने दाखवले गेले. मुनीत कुडू आणि बंटी कुंभार. चांगले 2 कॅमेरा वर्क अतिशय चांगल्या पद्धतीने पाहायला मिळतात. 45ला 2 धक्के. षटक क्रमांक 4. चौथ्या षटकातील बॉल फेकून झाले ते 4. लो फुल टॉस बॉल. जागेवरून खेळण्याचा प्रयत्न. सरळ चेंडू विश्वास पाटीलच्या हातामध्ये निघून जातोय. डॉट बॉलची सांगता. सार्थकचं हे सफल षटक
जरूर पाहायला मिळतं. काय बॉलिंग केले सार्थक नाही. या चौथ्या षटकामध्ये धावांवर लगाम लावलाय, जकडवून ठेवलंय. फलंदाजांना जास्तीत जास्त हातखोलण्याची मुभा दिलेली नाहीये. ॲब्सोल्युटली सुपर बॉलिंग. जागेवरून खेळण्याचा प्रयत्न आणि बीट करत चेंडू निघून जाईल. 4 धावांकरता मिळेल. गणराज पाटील यांच्या बॅटमधून हा चौकार. या चौकाराने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 49. 4 षटकांच्या समाप्ती अखेर 49 रन 2 विकेटच्या मोबदल्यामध्ये. यानंतर होणारा सामना क्रमांक 3 श्री 11 सरपाडा आणि ओमसाई बिलिव्हर्स सरपाडा दोन्ही संघाचे कॅप्टन आपण टॉस करण्यासाठी रेडी राहायचंय. 5 षटकानंतर लगेच टॉस करण्यासाठी या. तत्पूर्वी देऊया आपण डीजेला संधी. लॉस ऑफ 2 विकेट. लॉस ऑफ 2 विकेट. चला थोडंसं स्पीडअप करा जरा गेम. आज 8 सामने आपल्याला खेळवायचे आहेत. आज उद्घाटन समारंभ सोहळा असल्यामुळे थोडंसं आपण 1 तास उशिराने चाललोय, परंतु लवकरात लवकर चांगले सामने कव्हर होतील यात ते मात्र शंका नाही आहे. प्रत्येकजण कॉपरेट करतो या स्पर्धेला. 7 टीमचे संघ मालक, त्यामध्ये अतिशय चांगले दर्जेदार खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत. 11 खेळाडू मैदानात उतरताना म्हणजे जवळजवळ 77 खेळाडू आणि त्यामधून 1 मॅन ऑफ द सिरीज, मॅन ऑफ द टुर्नामेंटचा हकदार ठरेल आणि 1 विजेता चॅम्पियन बनेल. या वेळेला बॅकफुटला गेले, जागा बनवली आणि सरळ चेंडूला डीप बॅकवर्ड पॉइंटच्या क्षेत्रामध्ये खेळलं गेलं. विनोद पाटीलच्या बॅटमधून आज भन्नाट फॉर्मामध्ये असलेला लयबद्ध झालाय अनस्टॉपेबल चौकार. नंतर ज्या पद्धतीने आपण पाहतो टॅप केला जातो त्या पद्धतीने या स्ट्रोकला एक्झिक्यूट केलं. ऑन साईडला खूप चांगला फटका तर आहे. फिल्डर त्या ठिकाणी पुढे सरसावतील, फेकी करतील. तत्पूर्वी विनोद पाटील यांच्या बॅटमधून 1 रन मिळेल आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 54 वर जाऊन पोहोचली गेली. धीरज पाटील स्वतः ॲज अ कॅप्टन म्हणून रोल अदा करताना या स्पर्धेमध्ये धीरज पाटीलचे 2 बॉल हाताळले गेलेत, 5 रन खर्च केले. 54ला आतापर्यंत 2 लीगचा फॉर्मॅट आणि गावागावामध्ये खेड्यापाड्यापर्यंत आपण पोहोचलं गेलं हा लीगचा फॉर्मॅट. ऑन साईडला गणराज पाटीलच्या बॅटमधून क्लास दर्शवत असताना क्षेत्ररक्षकाच्या मस्तकाला दस्तक देत चेंडू निघून जाईल. आउट ऑफ द पार्क. षटकार. फ्लॅट 6. हात आहेत जणू काही सुनील मनोहर गावस्कर यांची आठवण करून देणारा फटका पाहायला मिळाला. चांगला फटका होता गणराज पाटील यांच्या बॅटमधून. षटकार आला आणि संघाची धावसंख्या 60 वर जाऊन पोहोचली. रामजी वॉरियर्स सरपाडा या टीमची स्थिती मजबूत आहे. ऑन दी टोस खेळण्याचा प्रयत्न. पंचांचं म्हणणं आहे की चांगला बाउन्स मिळाला, जो अपेक्षित बाउन्स असतो. फर्स्ट ऑन केलं गेलंय. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 60 वर. 4 बॉलचा खेळ झालाय. ऑलरेडी रिव्ह्यू जो होता तो लॉस्ट झालाय. फक्त अंपायर्स कॉल असेल. गोलंदाज सज्ज. चांगला बॉल. टप्पा पडल्यानंतर थोडासा बाहेर निघणारा. ही सर्वात चांगली प्रॉपरली लाईन अँड लेंथ आहे अलीकडच्या काळामध्ये. टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर तुम्हाला फलंदाजांपासून वाचायचं असेल तर डेफिनेटली ऑफ स्टंपच्या बाहेर वाईड यॉर्कर अशा प्रकारचे चेंडू तुम्हाला आता अद्यावत करावे लागतील आणि त्यासाठी तुम्हाला वेगवेगळी उत्क्रांती करावी लागेल. पुन्हा एकदा कहीं पे निगाह है कहीं पे निशाणा. फलंदाज बाद. कॉट बॅहँडच्या स्वरूपात मेल विकेट आणि अशा प्रकारे पहिल्या डावाला पूर्णविराम. 60 वर धावसंख्या जाऊन पोहोचली गेली. 60 रन विजयासाठी जर आपण पाहिलं तर 61 धावांचं लक्ष्य 5 षटकांमध्ये पाहायला मिळेल. विनोद पाटीलने आज जी बॅटिंग केली ती क्लास पाहायला मिळाली. टॉस का बॉस आपण पाहत आहे सरगम फ्रेंड्स ग्रुप सरपाडा SPL 2025.
आणि हे सगळे आमचे स्पॉन्सर पाहायला मिळतात. ओम साहेब बिल्डर्स, आदेश्वर बिल्डर्स, कलेक्टर OC रिसीव, अमोल सुधाकर पाटील यांनी सुद्धा शुभेच्छा दिल्या त्या स्पर्धेला. अल्पेश राऊत असतील बिरवाडी, त्यांनी सुद्धा शुभेच्छा या स्पर्धेला दिलेल्या आहेत. दीपेश चंद्रकांत पाटील, माजी उपसरपंच व सदस्य ग्रामपंचायत उमरोळी, मातेश्वरी इलेक्ट्रिक, लाईट हाऊस अँड मातेश्वरी डेअरी, आयडियल सिटी यांच्याकडून सुद्धा शुभेच्छांचा वर्षाव. श्री दिवाकर काशीनाथ पाटील, सर्व खेळाडूंचं ग्रामस्थांचं त्यांनी स्वागत केलं. श्री महावीर कन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेड. त्यानंतर आपण पाहतायत शुभवती एज्युकेशन सोसायटी, मॉडर्न इंग्लिश हायस्कूल, कौशिका ब्युटी पार्लर यांच्याकडून शुभेच्छांचा वर्षाव. पायोनीर इंग्लिश हायस्कूल यांच्याकडून शुभेच्छांचा वर्षाव. ओमसाई कॅटरर्स. त्यानंतर आपण पाहतायत RS फॅमिली हेअर सलून, श्री रवी शर्मा, पूजा ब्युटी पार्लर. हे संपूर्ण आमचे स्पॉन्सर आहेत जे पाहायला मिळतात. श्री बालाजी एंटरप्राइजेस, किसन शेठ, पारसनाथ नगरी, श्रीनाथ एंटरप्राइजेस यांनी सुद्धा शुभेच्छा दिलेत. साई हाईट्स, सर्व खेळाडूंच्या शुभेच्छांचा वर्षाव आणि संपूर्ण आमचे देणगीदारांची नामावली आपल्याला पाहायला मिळते. मिस्टर आपण पाहतायत सोमनाथ विनोद रावल, VGIL, आपण पाहतायत वीर ग्लोबल इन्फ्रास्ट्रक्चर्स लिमिटेड. त्यानंतर सुधाकर दामोदर पाटील, ज्यांनी निसर्गाचं रक्षण करण्यासाठी हे 100 झाडे उपलब्ध करून दिलेत. साकार एंटरप्राइजेस यांचं सुद्धा खूप खूप धन्यवाद. जाऊया टॉसच्या दिशेने, या पण टॉस करण्यासाठी. चला, दिवाकर पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. या दिवाकरजी पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते SPL आणि 2025 दोन्ही संघाचे कॅप्टन उपस्थित झालेत. आपण करूया टॉस. ओमसाई बिलिव्हर्स सरपाडा आणि अश्री 11 SPL. SPL आलेला आहे. तर थँक्यू व्हेरी मच दिवाकरजी पाटील साहेब. आपण व्यासपीठावर स्थानापन्न होऊन मॅचचा आनंद घ्यावा. टॉस जिंकलाय, काय निर्णय असेल आपला? फिल्डिंग स्वीकारणार आहात. 5 षटकांमध्ये प्रतिस्पर्धी संघ चेतन पाटील आणि त्यांचा संपूर्ण भक्कम संघ आहे. कितपर्यंत धावा रोखण्याचा एक दृष्टिकोन असेल तुमचा? 50 ते 60. 50 ते 60. या स्पर्धेची किती तुम्ही उत्कंठा शिगेला पोचलेली असते, आतुरता किती वाट बघता? एवढं काय हे नाही, हे तर रोजचंच असते. माझा खेळायचं, बॅटिंग बिटिंग करायची माझा एक वेगळाच अनुभव आहे. तो तुम्ही लाईव्हवर बघू शकता. क्या बात आहे. हे चॅलेंज आहे असं म्हणायला हरकत नाही आहे. थँक्यू व्हेरी मच चेतन. टॉस जर तुम्ही जिंकला असता तर काय डिसिजन घेतलं असतं? आम्ही पण नक्कीच क्षेत्ररक्षण केलं असतं. आता बॅटिंग करायचे, त्यांनी सांगितलं 50-60च्या अगोदर रोखण्याचा प्रयत्न असेल. आपला एक मॅक्झिमम टोटलकडे जाण्याचा किती प्रयत्न असेल? आम्ही नॅचरल गेम खेळू, प्रत्येक बॉल बॅटवर घ्यायला बघू, जेवढा स्कोअर होईल तेवढा आम्ही डिफेंड करू. नक्कीच. यंदाचं हे आयोजन कसं वाटतं? खूप चांगलं आयोजन आहे आणि यामागे खूप मेहनत आहे सर्व मुलांची आणि चांगलं आयोजन केलेलं आहे. नक्कीच. टेनिस बॉल क्रिकेटच्या स्पर्धा खूप मोठ्या प्रमाणात खेळल्या जातात. आता तुझं एक ध्येय असेल की मला ही स्पर्धा खेळायची आहे. अशा स्पर्धा तर खूप खेळायच्या आहेत, पण त्या खेळण्यासाठी मला स्वतःलाच मेहनत करायला लागेल
आणि मी मेहनत करून त्यात सर्व टुर्नामेंट खेळेल. नक्कीच, थँक्यू व्हेरी मच चेतन पाटील. तर अश्री 11 सरपाडा ऑन दी टॉस अँड इलेक्टेड टू बोल. बॅक टू कॉमेंट्री बॉक्स नाव. या आपण धनसारचा आवाज ऐकूया. आमचे जवळचे मित्र साथी समालोचक मिस्टर उत्कर्ष पाटील, या आपण त्यांचा आवाज ऐकूया. धन्यवाद विश नेटवर्क लाईव्ह कॅमेरामॅन बंटी कुंभार. थँक्यू सो मच. धन्यवाद प्रमोद सरांचा आवाज आपण ऐकलात. मॅचला इथे सुरुवात होत आहे. खऱ्या अर्थानं आपण पाहू शकाल धावांचा पाऊस अगदी बघायला मिळाला. जिथे विनोद पाटील बरसले आणि तदनंतर खऱ्या अर्थानं आता अक्षय पाटील हे दाखल झालेत गोलंदाजी ट्रॅकवरती. एका बाजूला विश्वास पाटील सरपाड्याचा टायगर म्हणून ज्यांचा उल्लेख सातत्याने केला जातो, विश नेटवर्कचे प्रॉपरायटर आणि अनेक वर्ष क्रिकेट परिपटलावरती एक मोठं नाव राहिलं हे विश्वास पाटील. अंडरमपासून ज्यांनी एक खूप चांगला खेळायला सुरुवात केली. नो बॉल इथे आलाय. अंडरम म्हटलं की अनेक वेळा उत्कृष्ट फलंदाज आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षक. पॅराडाईज बोईसर या संघाची सेवा ज्यांनी केली. फ्री हिटचा बॉल पुढच्या चेंडूवरती आपल्याला बघायला मिळेल. धावसंख्या जर आपण तपासून पाहिली तर एक चेंडूचा खेळ परिपूर्ण झालाय. धावसंख्या आहे 1. गोलंदाज तयार होतील अक्षय पाटील. मॅन ऑफ द मॅच पहिल्या मॅचचे अमित पाटील राहिले. त्यांना मी विनंती करेन की अमित पाटील आपण या मॅन ऑफ द मॅचसाठी. आणि दिवाकर पाटील सरांच्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅच अमित यांना देणार आहोत. मी अमित पाटील यांना विनंती करतोय की आपण प्लीज या मॅन ऑफ द मॅच. मागच्या मॅचमध्ये अतिशय सुंदर खेळ राहिला. 12 बॉल आणि 27 धावांचा जो खेळ आणि मॅन ऑफ द मॅच हे अमित पाटील राहिलेत. हल्दीराम स्वीट्स यांच्या माध्यमातून हे स्वीट बॉक्स, तदनंतर नॉनस्टॉप एनर्जी ड्रिंक अर्थातच विनोद पाटील यांच्या माध्यमातून हे एनर्जी ड्रिंकचं किट आणि तदनंतर वृक्ष लावा आणि वृक्ष जगवा ज्या अनुषंगानं हे एक चांगला संदेश या स्पर्धेच्या माध्यमातून झाडे लावा आणि झाडे जगवा ज्या अनुषंगानं मॅन ऑफ द मॅचसाठी या खेळाडूला आपण इथे देतो आहोत. मी दिवाकर पाटील सरांना विनंती करीन की आपण या. तुमच्या शुभ हस्ते अमित पाटील हे मात्र ठरतील मॅन ऑफ द मॅच पहिल्या मॅचचे. अक्षय पाटील यांना आपण पाहताय जे गोलंदाजी ट्रॅकवरती आले. क्षेत्ररक्षण शेवटच्या क्षणाला रिप्लेच्या माध्यमातून साहिल पाटील आम्हाला दर्शवत आहेत. बघा अक्षय पाटील यांचा चेंडू होता, थोडासा ऑफ ट्रॅकर राहिला. विश्वास पाटील हाईट छोटी आहे परंतु फलंदाजी करण्याची कुवत त्यांची मोठी आहे. गोलंदाज तयार. बॉलला स्क्वेअर ऑफ द विकेट खेळलाय. क्षेत्ररक्षक तिकडे आहेत, त्यांना बीट करत आता चेंडू चाललाय बॅकवर्ड पॉइंटला आणि क्लिअर करणारा आलाय चौकार. महत्वाचा आहे. बघा 61 धावा ज्या वेळेला तुम्ही तुमच्यासमोर टार्गेट आहे त्या अनुषंगानं पॉवर प्लेच्या षटकामध्ये तुम्हाला जास्तीत जास्त धावा, लयबद्ध फलंदाजी ही खूप महत्त्वाची भूमिका आहे आणि ती भूमिका सध्या आता विश्वास पाटील जबाबदारी ज्यांनी स्वीकारली की संघाचा एक महत्त्वाचा फलंदाज म्हणून संघ मालकांनी माझ्यावरती भरोसा ठेवलाय आणि तो विश्वास मला सार्थ ठरवायचा आहे. बघा मॅन ऑफ द मॅच हल्दीराम स्वीट्स यांच्या माध्यमातून स्वीट्स बॉक्स, तदनंतर हे सुंदर असं वृक्ष आपल्याला बघायला मिळतं. फक्त झाड लावून चालत नाही, ते झाड जगवावं लागतं आणि खऱ्या अर्थानं आज ह्या मॅन ऑफ द मॅचचं तुम्हाला जे वृक्ष मिळालं, ज्या ज्या वेळेला तुम्ही त्या झाडाला लावणार तदनंतर पाणी देणार त्यावेळेला तुम्हाला आठवणार की सरपाडा प्रीमियर लीग 20-25 पहिली मॅच, पहिल्या मॅचचा मी मॅन ऑफ द मॅच होतो आणि ते झाड आज इतकं मोठं झालं. चला, जे झाड तुम्हाला मिळालेलं आहे त्याच्यासाठी खड्डे खोदलेले आहेत मैदानाच्या बाजूला. तिथे तुम्हाला त्या झाडाचं संगोपन करायचं आहे, झाडाला तिथे लावायचं आहे आणि त्या झाडाची निगा तुम्ही मॅन ऑफ द मॅच जे अमित पाटील आहेत ते येणारी पुढचं 2 वर्ष जोपर्यंत झाड स्वतः एक वेगळ्या रूपात थोडंसं मोठं होईल तोपर्यंत तुम्हाला बघायचं आहे. 10 धावा धावफलकावरती. 4 बॉलचा खेळ झाला. धावसंख्या फलकावरती 10. विश्वास पाटील खेळतात 5 बॉलमध्ये 8 वरती. गोलंदाज तयार. खोलवर टप्पाचा बॉल होता, अगदी ऑन साईडला खेळून काढलाय. मिड विकेट काऊ कॉर्नरला क्षेत्ररक्षक फील्ड करतील. तुर्तात सिंगल नाही तर संतुष्ट राहावं लागतं. धावसंख्या 1 फ्लाय होईल, जाऊन पोहोचेल ती म्हणजेच 11 या धावफलकावरती. 11 धावा या धावफलकावरती आहेत. उर्वरित शेवटचा बॉल. एका बाजूला दीपेश पाटील. सकाळच्या सत्रात अतिशय सुंदर सूत्रसंचालन. या स्पर्धेचा जे ओपनिंग सेरेमनीचे जे क्षण राहिले अतिशय सुंदर. संघ जे 7 संघ बघायला मिळाले. अगदी 38 सर्कल आहे, त्याच्यामध्ये एक राऊंड सर्कल उभा केला द्रोणने, तो मात्र शूट झाला आणि तदनंतर सरपाडा प्रीमियर लीगला एक जल्लोषानं सुरुवात झाली. शेवटचा बॉल या षटकातला. गोलंदाज तयार. फटका केला इंटू द गॅपमध्ये. डीप एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक आहेत, अगदी वेगानं पुढे येत आहेत परंतु बॉल त्यांच्या आवाक्याच्या बाहेर चाललाय. महत्वाचा चौकार. 4. सचिन गरज साहेब आहेत मुख्य व्यासपीठावरती
आणि त्यांच्या संघाला इथे ऊर्जा देण्याचं काम करतायत. दीपेश पाटील यांचा फटका बघा, अगदी शफल झाले होते लेग स्टिकला, तदनंतर बॉलला शेवटपर्यंत पाहत राहिले आणि स्क्वेअर ऑफ द विकेटनं हा फटका सजवला. कॅमेरामॅन मुनीत कुडू आणि बंटी कुंभार यांचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. तुमच्या स्मार्टफोनवर स्मार्ट टी व्हीवरती अगदी जर 3D गॉगल घेतला तर चेंडू अगदी तुमच्या अंगावर येईल की काय, ज्या अनुषंगानं आपण पाहतात जे कॅमेरा वर्क, ही गुणवत्ता राहिलेली आहे. खऱ्या अर्थानं आपण पाहतात या नावांना पसंती भेटणं, साधी सुरुवात यांनी देखील केली आणि तदनंतर आज अनेक स्पर्धा अशा असतात जिथे कॅमेरामॅन मुनीत कुडू आहेत का, बंटी कुंभार आहेत का हे विचारलं जातं. तुमच्या कामाची दखल घेतल्यानंतर तुम्हाला प्रसिद्धी मिळते. त्याच पद्धतीने साहिल पाटील एक जबरदस्त ऑपरेटर, त्यांना फारशा गोष्टी काही सांगाव्या लागत नाही, अद्यावत आहेत त्यांच्याकडे, कुठल्या गोष्टीला कुठल्या वेळेला कुठल्या सिच्युएशनला काय दाखवावं, ज्या अनुषंगानं साहिल पाटील आपल्याला बघायला मिळतात. दुसरं षटक आणि दुसऱ्या षटकाच्या पहिल्याच बॉलवरती पुलचा फटका सक्सेसफुल. रोहित गुरुनाथ शर्मा कॉपीबुक स्टाईलनं बॉल सीमारेषा पलीकडे, षटकार. सचिन गरज सरांच्या माध्यमातून विश्वास पाटील यांना 100 रुपयाचा कॅश प्राईज. काही षटकार खेळला, मी म्हटल्याप्रमाणे छोटा पाक बडा धमाका. फक्त बघा जो मॅन ऑफ द मॅच अमित पाटील राहिले ते आता ते वृक्ष लावताना आपल्याला बघायला मिळत आहेत आणि खऱ्या अर्थाने एक चांगली स्पर्धेची संकल्पना चांगली राहिली. मॅन ऑफ द मॅचसाठी इथे आपल्याला वृक्ष बघायला मिळतं. इधर से फेक उधर से फेक, लगोरीचा खेळ चाललाय की काय जाणू बाई. ज्या अनुषंगानं आता सिंगल धाव जिथे होती तिथे आता 2 कन्वर्ट झाल्या. धावसंख्या 2 आकार घेत जाऊन पोहोचतायत, त्या म्हणजेच 23 वरती. 23 ऑन दी स्कोर कार्ड. 23 धावा या धावफलकावरती आहेत. अतिशय सुंदर पद्धतीने 61 धावांचा पाठलाग करत असताना विश्वास पाटील 8 बॉलमध्ये 17 धावांचा महत्वाचा खेळ. एका बाजूला दीपेश पाटील 1 बॉल आणि 4 वरती खेळतात. दोन्ही फलंदाज अगदी तरबेज आहेत. चेस करण्यासाठी या दोघांना देखील जाणलं जातं. विश्वास पाटील यांचा फटका फसलाय. क्षेत्ररक्षक तिथे गणराज पाटील आलेत आणि अगदी 2 खेळाडूंच्या मधोमध बॉल पडलाय सेफ झोनमध्ये. धावसंख्या इथे देखील 2 मिळतील आणि या 2 धावेनं धावफलकावरती धावा जाऊन पोहोचतात, त्या म्हणजेच 25. जमेची बाजू ही आहे, बिनबाद ह्या 25 धावा उभ्या झाल्यात. पार्टनरशिप, भागीदारी खूप महत्वाची आहे. क्रिकेटचा खेळ हा तुम्हाला कुठलाही एकटा 2 खेळाडू जिंकवू शकत नाही. तुमचा सांघिक खेळ ज्यावेळेला एकत्रित चांगला येतो, 11 जणांचं बळ एकत्र येतं, त्यावेळेला तुम्हाला क्रिकेट हे बहरदार बघायला मिळतं. पुन्हा एकदा डाऊन द ग्राउंड, समोरच्या दिशेने फटका केलाय. क्षेत्ररक्षक आहेत तिकडे, बॉलला फील्ड करतील. तुर्तास 2 धावा इथे परिपूर्ण होतील आणि चांगलं क्रिकेट. सिंगल डबल याही खेळाला तुम्ही महत्त्व किती देता हे तेवढंच महत्त्वाचं असतं आणि सध्या ते बघायला मिळतं. विश्वास पाटील चांगली रनिंग बिटवीन द विकेट, यासाठी तो जाणला जातो. धावसंख्या जाऊन पोहोचते 27. पहिल्या बॉलवरती षटकार, तदनंतरचे 3 चेंडू दुहेरी धावा. म्हणजेच तुम्ही षटकाला इथून ज्या धावा आल्या त्या धाव्यांना एक्सटेंड केलं, मोठं केलं. जिथे आपण पाहताय 4 बॉलचा खेळ परिपूर्ण झाला आणि 12 धावा आत्तापर्यंत या धावफलकावरती आहेत. गोलंदाज तयार. अथर्व पाटील यांना आपण पाहतायत कॉमेंट्री बॉक्स एंडकडनं, मुख्य व्यासपीठाच्या एंडकडनं. अप ट्रॅकरचा बॉल होता, खेळायचं होतं, फटक्या पूलमध्ये कन्वर्ट करायचं होतं, परंतु वेग त्या बॉलमध्ये जास्त राहिला. जिथे वेगावरती बीट केलंय, सिंगल तरी इथे मिळतंय. या सिंगलच्या सहाय्याने धावसंख्या जाऊन पोहोचते, ती म्हणजेच 28 वरती. पॉवर प्लेचं षटक आणि या पॉवर प्लेच्या षटकामध्ये मी म्हणेन बॅटिंग करणारी टीम आता इथे सॅटिस्फाय असेल की ज्या धावा असायला हव्या होत्या त्या त्यांनी उभ्या केल्यात. दीपेश पाटील एका बाजूला फक्त एका चेंडूचा खेळ केला, ज्यांनी चौकार शोधला आणि 11 बॉलमध्ये 22 धावांचा एक झंझावत ज्यांनी दाखवला विश्वास पाटील. गोलंदाज तयार. शेवटचा बॉल. चेंडू येण्यापूर्वीच बॅटचा ब्लेड बंद झाला, त्या अनुषंगाने आपण पाहतात यष्टीरक्षकही थोडे बीट झाले. सिंगल मात्र मिळाली आणि या सिंगलच्या सहाय्यानं धावसंख्या जाऊन पोहोचते, ती म्हणजेच 29 वरती. 2 षटकांचा खेळ परिपूर्ण योग्य रीतीने संपला आणि धावसंख्या जाऊन पोहोचली, ती म्हणजे 14.50. 29 वरती. घेऊया एक छोटासा ब्रेक आणि ऐकूया या दुपारच्या सत्रामध्ये एक चांगलं श्रवणीय गीत. पाहिलं तर 2 षटकांचा खेळ ज्या वेळेला संपला होता त्यावेळेला पहिल्या इनिंगमध्ये 26 धावा होत्या. यावेळेला जर आपण पाहिलं तर 29 धावा आहेत.
3 धाव्यांना पुढे चालतात, परंतु इथे बिनबाद आहेत. ही जमेची बाजू आहे. विश्वास पाटील आणि दीपेश पाटील ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. सरपाडा प्रीमियर लीग आपल्याला बघायला मिळतं, 8वं एडिशन या स्पर्धेचं. एक साधी सुरुवात आज 8 वर्षापर्यंत पोहोचली आणि सरपाडाकरांसाठी हे 3 दिवस जणू काही एक वेगळा उत्सव, जत्रा, जल्लोष आपल्याला पाहायला मिळत आहेत. सर्व खेळाडू आज एकत्रित गावासाठी, सरपाडा या क्रिकेटसाठी आपल्याला पाहायला मिळतात एकत्रित येत असताना. चला टीम मीटिंग्स कमी घ्या. आजच्या दिवसात आपल्याला 8 सामन्यांचं शेड्यूल परिपूर्ण करायचं आहे, ज्यामध्ये आता वेळेचा जर विचार केला तर 12:02 झालीत. पहिला सामना 10:20 सुरुवात झाली होती. 29 धावा धावफलकावरती आहेत, जिथे एकही गडी बाद नाही. आणि विश्वास पाटील जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये 18 बॉल 32चं इक्वेशन होऊ शकतं, फक्त खेळपट्टीवरती वेळ देणं गरजेचं भूमिका आहे. तुमच्या विकेटचं महत्त्व तुम्ही किती देता खेळपट्टीवरती खूप महत्त्वाचं असतं. दीपेश पाटील यांना पण पाहू शकाल, संयमानं खेळ करणं तेही जाणतात, चांगली फटके त्यांच्याकडे आहेत, योग्य वेळेवरती गिअर कसे बदलावेत ज्याची त्यांना जाणीव आहे. आणि तेच फलंदाज दीपेश पाटील, एका बाजूला विश्वास पाटील. गोलंदाजी ट्रॅकवरती विनोद पाटील विथ द बॅट, अतिशय चांगली कामगिरी. आता विथ द बॉल संघाचे एक महत्त्वाचे ऑलराऊंडर म्हणून तुमच्याकडे पाहिले गेलं आणि तेच विनोद पाटील दाखल झालेत गोलंदाजी ट्रॅकवरती. फलंदाजीनं मनं जिंकली, आता गोलंदाजीनं इथून प्रभावी करतील का? 18 बॉल आणि 32 धाव्यांची गरज, ज्यांच्या माध्यमातून मॅन ऑफ द मॅच एनर्जी ड्रिंक नॉनस्टॉप ज्यांनी मात्र पुरस्कृत केलं या स्पर्धेला, तेच विनोद पाटील दाखल झालेत गोलंदाजी ट्रॅकवरती. 18 बॉल आणि 18 बॉलमध्ये 32 धावा. सामना कोण जिंकणार हा प्रश्न प्रत्येकाच्या मनामध्ये आता घर करतोय. पुढील होणारा सामना देखील तेवढाच महत्त्वाचा. चेतन पाटील इन ॲक्शनमध्ये बघायला मिळतील. गोलंदाज तयार. पहिलाच बॉल, गतीमध्ये परिवर्तन, अगदी स्लोवन पद्धतीचा बॉल हाताळला आणि ज्यामध्ये एक वेगळं वळण प्राप्त झालं. दीपेश पाटील यांच्यासाठी हा बॉल अनप्लेएबल. पहिल्या बॉलवरती ज्यांनी चौकार खेळला होता, दुसरा बॉल लेग बाईटच्या संकेतात सिंगल मिळाली आणि आता तिसरा बॉल दीपेश पाटील खेळ करत असताना डॉट आलाय. या षटकातला जर आपण तपासून पाहिलं तर एक बॉलचा खेळ विनोद पाटील ओव्हर दी स्टम्प्सनं पुन्हा एकदा समोरच्या दिशेने खेळलाय. पिचिंग आउटसाइड ऑफ द ऑफ स्टम्प्सचा बॉल, त्याला मात्र ऑन साईडला लॉंग ऑनमध्ये खेळलं आणि बघता बघता आपण पाहतायत धावसंख्या 2. विश्वास पाटील समेत ज्या वेळेला तुम्ही फलंदाजी करता त्यावेळेला तुम्हाला रनिंग बिटवीन द विकेट हे जास्तीत जास्त बघायला मिळेल. अगदी चपळ आहेत ते आणि ज्या अनुषंगाने त्यांनी आत्तापर्यंत सिंगल डबल याही खेळाला प्राधान्य दिलं. 31 धावा धावफलकावरती आहेत. आता 30 धाव्यांची गरज असेल. बॉल आहेत 16 बॉलमध्ये 30 धावा. एका बाजूला आपण पाहतात दीपेश आहेत, एका बाजूला विश्वास आहेत. गोलंदाजी ट्रॅकवरती पंचांच्या डावीकडनं उजव्या हातानं गोलंदाजी करण्याकरता विनोद पाटील. पंचांचे एक हात कमरेच्या वरती आले, अर्थात नो बॉल. पिचच्या बाहेरचा बॉल, खेळपट्टी जणू काही कमी पडली विनोद पाटील यांच्यासाठी. आणि जिथे नो बॉल आलाय, पुढच्या बॉलवरती फ्रेट तुम्हाला लायसन दिलं जाईल. फक्त रनआउट होऊ नका, बाकी कुठल्याही पद्धतीनं तुम्ही बाद घोषित होणार नाहीत. ज्या अनुषंगाने आता दीपेश पाटील यांचा एक मोठा स्ट्रोक इथून बघायला मिळेल का, हाही प्रश्न तेवढाच महत्त्वाचा. 32 धावा धावफलकावरती आहेत. उर्वरित इथून चेंडू आहेत 16 आणि 16 बॉलमध्ये 29 धावा. प्रत्येक षटकामध्ये जर आपण तपासून पाहिलं तर इथून तुम्हाला जवळपास 10ची सरासरी राखावी लागेल, तर मात्र या मॅचमध्ये तुमचं एक पकड वेगळी निर्माण होईल. दीपेश पाटील सुरुवातीच्या काळालाच त्यांचा स्टान्स जो आपण पाहिला तर अगदी 3 स्टंप्स सोडलेत त्यांनी. गोलंदाज तयार. फटका खेळलाय परंतु फ्रेटचा बॉल आहे. यावेळेला यष्टिरक्षक पोहोचतील बॉलपर्यंत. अक्षय पाटील. तुर्तास 2 धावा इथे परिपूर्ण होतील का? आणि बघता बघता धावसंख्या 2 इथे परिपूर्ण झाल्या. 1 शॉट पंच इथे दर्शवत आहेत की 1 शॉट. अति काही संकटात नाही. शेवटपर्यंत तुम्हाला जी क्रीज लाईन आहे तिथे बॅट परिपूर्ण झाली पाहिजे. जर ती बॅट स्लाईड तिथे झाली नाही तर पंचांची मात्र तीक्ष्ण गारीची नजर आपल्याला बघायला मिळाली, ज्यांनी 1 शॉट दर्शवलं. म्हणजेच ज्या 2 धावा तुम्ही पळून घेतल्या होत्या तिथे फक्त तुम्हाला 1 धाव मिळेल आणि धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 33 वरती. जे धावफलक मागच्या षटकामध्ये धावत होतं ते धावफलक या षटकात थोडंसं रुसलंय की काय फलंदाजांवरती ते बघायला मिळतं. शांत झालंय. चेंडूंचा खेळ झालाय तो म्हणजेच 3. चौथा बॉल विनोद पाटील. फटका खेळलाय. चेंडू बऱ्याच काळ हवेत. क्षेत्ररक्षक आहेत मिड ऑफला आणि त्यांच्या माध्यमातून अगदी शेवटच्या क्षणाला हा झेल धरती मातेला दान दिला. आता कॅच सुटलाय दीपेश पाटील यांचा. इथून दीपेश पाटील यांना एक भूमिका अदा करावी लागेल. जे डगआउट तुमच्याकडून ॲज एक्सपेक्ट करतं, अपेक्षित ठेवतं, त्या अपेक्षा आत्तापर्यंत पूर्ण झालेल्या नाहीत असं मी नक्की म्हणेन.
मागच्या वर्षी दीपेश पाटील भरपूर चर्चेत राहिले या स्पर्धेमध्ये. चांगली फलंदाजी सातत्याने ते करतायत, परंतु क्रिकेटमध्ये प्रत्येक दिवस सारखा नाही. गोलंदाज तयार. रिव्हर्स स्विच. विश्वास पाटील यांनी फील्ड रिस्ट्रिक्शन पाहिलं होतं आणि खऱ्या अर्थानं ते पाहता त्यांनी रिव्हर्स स्वीपचा मनसुबा मनामध्ये सेट केला. लेग बाईचे संकेत आले आणि इथून आता सिंगल फक्त मिळतंय. या सिंगलच्या साहाय्यानं धावा जाऊन पोहोचतात, त्या म्हणजेच 35. कुणाल केणी, साहिल पाटील आम्हाला दर्शवत आहेत 35 धावा. शेवटचा बॉल बाकी असेल. विश नेटवर्कची टीम आमच्या समवेत आहे. खूप चांगलं काम त्यांनी केलंय. फुलर लेनचा बॉल जिथे पंचांचा हात कमरेच्या वरती, सगळं काही सुरळीत चाललं होतं, परंतु त्यावेळेला गोलंदाजांनी इथे काहीतरी वेगळा करण्याचा प्रयत्न केला. दीपेश पाटील सॅक्रिफाईस, कॉम्प्रोमाइज. विश्वास पाटीलला स्ट्रायकिंग एंडवरती आणण्याचा प्रयत्न राहिलाय. हा बॉल नो देखील राहिला, ज्यावरती 2 धावा पळून काढल्या. तिसऱ्या धावेत दीपेश पाटील बाद झाले आणि धावसंख्या यात एकंदरीत 2 धावा नोच्या आणि 2 धावा पळून काढल्या आणि 1 धाव नोची, ज्या अनुषंगानं 3 धावा इथे परिपूर्ण देखील झाल्या. धावसंख्या जाऊन पोचते ती म्हणजेच आतापर्यंत 38 धावा या धावफलकावरती आहेत. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये धीरज पाटील आपल्याला पाहायला मिळतात. आक्रमक फलंदाज ज्यांना वेळ लागत नाही, मैदानाच्या आतमध्ये आले की जास्त वेळ ते घेत नाही सेट होण्यासाठी, ते फलंदाज धीरज पाटील दाखल झालेत. एका बाजूला विश्वास आहेत. फ्रीडचा बॉल विश्वास पाटील यांच्यासाठी. 12 बॉलमध्ये 22 धावा, परंतु या षटकामध्ये जास्तीत जास्त नॉन स्ट्रायकिंग एंडला राहिले आणि आपण पाहतायत आता या शेवटच्या बॉलचा आस्वाद घेण्याकरिता स्ट्रायकिंग एंडला आलेत. दीपेश पाटील यांना सॅक्रिफाईस करण्यास भाग लावलं, त्याचं तुम्हाला आता उत्तम उदाहरण मैदानाच्या आतमध्ये द्यावं लागेल. फुलर लेनचा बॉल का म्हणून मी स्ट्राईक घेतली होती आणि त्याचं इथे उत्तर देत असताना आपण पाहतायत खऱ्या अर्थानं बॅकवर्ड स्क्वेअर लेगला हा फटका खेळलाय सीमारेषेच्या पलीकडे. 4. आणि या चौकाराच्या साहाय्याने आम्हाला कुणाल केणी दर्शवत आहेत की धावा जाऊन पोहोचतात, त्या म्हणजेच 42 धावा. 42 ऑन द स्कोर कार्ड. 42 धावा या धावफलकावरती आहेत. बारा बॉल आणि 19 धाव्यांची गरज. हा सामना इक्वेशन आपल्याला पाहायला मिळतं. 12 चेंडू आणि 19 धावा हे समीकरण. पहिल्या मॅचमध्ये 42 धावा आपल्याला बघायला मिळाल्या. दुसऱ्या मॅचमध्ये पहिल्या इनिंगमध्ये धावा जरूर चांगल्या उभ्या केल्या 61, परंतु त्या धावांना प्रतिस्पर्धी संघ उत्तर देत असताना 3 षटकांमध्ये 42 धावा यांनी देखील उभ्या केल्यात. महत्त्वाचं आहे, प्रतिस्पर्धी संघानं ज्या पद्धतीनं आपल्यासमोर जो खेळ केला त्या पद्धतीनं आपण देखील त्यांना उत्तर देऊ शकतो आणि हे विश्वास पाटील यांनी दाखवलं. विश्वास, नावामध्ये विश्वास आहे आणि खऱ्या अर्थानं आपण पाहतात संघ मालकांनी दाखवलेला विश्वास पाटील यांच्यावरती तो सध्या सार्थ ठरतोय. जर ॲज कम्पेअर पहिल्या इनिंगमध्ये पाहिलं तर 3 षटकांचा खेळ झाला होता तेव्हा 43 धावा होत्या. आता या इनिंगमध्ये जर आपण तपासून पाहिलं तर कुणाल केणी दर्शवतात की 42 धावा आहेत. तिथे देखील आपण पाहतात एक गडी बाद झाला होता, इथे देखील एक गडी, म्हणजे बरोबरीचा खेळ चाललाय. आता 12 बॉल 19 या क्रुशल मुवमेंटला, अटीतटीच्या मुवमेंटला फलंदाज चांगलं क्रिकेट दाखवतील की गोलंदाजांची गोलंदाजी त्यांच्यासाठी कठीण राहील, हेही तेवढंच महत्त्वाचं आहे. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज अथर्व पाटील आणि खऱ्या अर्थानं आपण पाहू शकाल वैयक्तिक दुसऱ्या संघासाठी चौथं स्लॉक षटकाला सुरुवात होते. 12 बॉल 19 ची गरज. धीरज पाटील स्ट्रायकिंग एंडला. पहिलाच बॉल पंचांचे दोन्ही हात बंदिस्त शरीरापासून दूर ठेवला आणि ज्या पद्धतीने प्रमोद सरांनी जो उल्लेख केला की आता जर तुम्हाला या क्रिकेटमध्ये वाचायचं असेल तर खऱ्या अर्थाने या पद्धतीचे चेंडू तुमच्याकडे असायला हवे आणि तोच चेंडूचं इथे अवलोकन केलं. चांगला बॉल हाताळला. 11 बॉल आणि 19 धावा. चांगला मॅच, अटीतटीचा सामना. अगदी आपण पाहू शकाल एका बाजूला धीरज पाटील दाखल झालेत. विश्वास पाटील यांनी चांगला खेळ केलाय.
फुलर लेनचा बॉल, फुलर लेनच्या बॉलला धीरज पाटील नाही सोडणार. बॉल चाललाय सीमा रेषेच्या पलीकडे, लॉंगॉनच्या डोक्यावरनं चेंडू सीमा पार. SPL चा देखणा षटकार 6. फुलर लेनच्या बॉलला मैदानाच्या आतमध्ये तारा नाही. 10 बॉल आणि 13 धाव्यांची गरज. अथर्व पाटील आले आणि अथर्व पाटीलच्या दुसऱ्या बॉलवरती षटकार देखील बघायला मिळाला. बॅटची कड क्षेत्ररक्षक आहेत. शेवटच्या क्षणाला हा झेल देखील निसटला. बॅकवर्ड फाईन लेगला जे शॉटमध्ये खेळाडू तैनात होते त्यांच्या माध्यमातून झाली चुकी. तिसरीचा प्रयत्न. विश्वास पाटील निश्चित स्वरूपात योग्य पुकार. जिथे जर तिसऱ्या धावेचा प्रयत्न केला असता तर बाद होण्याची दाट शक्यता होती. विश्वास पाटील यांना पण पाहतायत थकवा भासतोय, परंतु संघासाठी खेळायचा आहे. जो विश्वास माझ्यावरती दाखवलाय संघ मालकांनी तो सार्थ ठरवायचा आहे. ज्या अनुषंगानं आपण पाहतायत 50 अप 50 धावा आपल्याला पाहायला मिळतात. विराट स्पृहा 11 सरपाडा या संघाच्या. 9 बॉल आणि 11ची गरज. धीरज पाटील याही वेळेला फटका खेळलाय चांगला. जिथे आपण पाहतात स्क्वेअर ऑफ द विकेटनं स्ट्रोक खेळलाय क्षेत्ररक्षक आहेत ज्यांचं कौतुक करावं लागेल. खऱ्या अर्थानं आपण पाहू शकाल अजय यांचं कौतुक करावं लागेल. बघा क्रिकेटमध्ये खऱ्या अर्थानं आपण पाहतायत एक जबरदस्त क्षेत्ररक्षण जेही सीमारेषे लगत आहेत. नो साठी पुन्हा एकदा चौकारासाठी ऑल राईट. जिथे खऱ्या अर्थानं आपण पाहतोय जो चौकार आहे का अजय यांचं कौतुक करावं लागेल. डिसेबल आहेत परंतु क्रिकेटवरची काय जबरदस्त ज्यांनी प्रेम दाखवलंय आणि खऱ्या अर्थानं इथे चार चौकार आहे. मागच्या बॉलवरती हा चौकार बघायला मिळाला परंतु अजय यांच्या जिद्दीला सलाम असेल. खऱ्या अर्थानं आपण पाहू शकाल खूप चांगला प्रयत्न त्यांचा राहिला. आता 8 बॉलचा खेळ आहे. 8 बॉलमध्ये 7 धाव्यांची गरज आहे. सामना अतिशय सुंदर पद्धतीने बघायला मिळतोय. धीरज तयार. पुन्हा एकदा भरपूर बाहेर आले. पंचांचे 2 समांतर रेषेत देखील आले. व्हाईट बॉल आपल्याला बघायला मिळतात. अथर्व पाटील संघाचे ट्रम्प कार्ड होते. हुकमी असा हा गोलंदाज होता परंतु धीरजने सांगितलं की जो त्यांचा ट्रम्प कार्ड आहे त्याचंच मनोबल खच्चीकरण करायचं, त्याच्यावरती सुटून पडायचं. ज्या अनुषंगानं मात्र आपण पाहतात धावांचा वर्षाव केला या षटकामध्ये. 8 बॉल आणि 6ची गरज. गोलंदाज तयार अथर्व पाटील. आणि इथे मात्र आपण पाहतात फ्लॅट अँड फ्युरियस खेल खल्लास. धीरज पाटीलच्या बॅटमधनं आलाय हा दर्शनीय षटकार 6. म्हटलं की त्यांना सेट होण्यासाठी जास्त वेळ लागत नाही आणि ज्यांनी गोलंदाजी करत असताना एक विकेट देखील मिळवली अर्थात मॅन ऑफ द मॅच धीरज पाटील. 5 बॉल 18 धावा 1 विकेट. ज्या अनुषंगाने धीरज पाटील ठरतात मॅन ऑफ द मॅच. मॅन ऑफ द मॅचसाठी एनर्जी ड्रिंक विनोद पाटील सरांच्या माध्यमातून आणि हल्दीराम स्वीट्स यांच्याकडनं आपण पाहतायत हे स्वीट बॉक्स. आणि तदनंतर मॅन ऑफ द मॅच हे सन्मान चिन्ह आपल्याला पाहायला मिळत आहेत. चिन्मय कुडू यांच्या माध्यमातून आपण हे आता मॅन ऑफ द मॅच देणार आहोत ते म्हणजे धीरज पाटील यांना. राकेश पाटील सर असतील आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅच देणार आहोत धीरज पाटील यांना. जबरदस्त खेळ राहिला आणि धीरज ठरतात मॅन ऑफ द मॅच.
झाडे लावा आणि झाडे जगवा हा मेसेज आपल्याला पाहायला मिळतोय आणि धीरज आपल्याला पाहायला मिळतात मॅन ऑफ द मॅच. खूप चांगला खेळ राहिला धीरज. एकंदरीत मॅन ऑफ द मॅचकडे आपण तुम्ही झालात. अभिनंदन. प्रथमतः तुमचं अभिनंदन. मॅच ज्यावेळेला तुम्ही दाखल झाले त्यावेळेला धावा भरपूर हव्या होत्या. चेंडूंचा खेळ कमी